नमस्कार, मनीषाज किचन मॅजिक मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला आज आपण बनवूया कोबीची वडी। त्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे पाहूयात। वडी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे इथं मध्यम आकाराचा कोबी, 1 वाटी बेसन, अर्धी वाटी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ, 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा ओवा, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे धने पूड, 2 चमचे तीळ आणि अर्धा चमचा हळद। तर आपण आपली रेसिपी बनवायला आता सुरुवात करूया। प्रथम आता आपण कोबी चिरायला घेऊया। तुम्ही तो किसू सुद्धा शकतात किसणीने, पण मी असा बारीक आता चिरून घेणार आहे। दाखवते। हे पहा, मी अशा पद्धतीने एकदम बारीक असा कोबी चिरून घेणार आहे। तुम्ही तो किसून सुद्धा घेऊ शकतात। अशाच प्रकारे मी आता हा सर्व कोबी चिरून घेणार आहे बारीक। अशा प्रकारे आपला हा कोबी पूर्णपणे एकदम बारीक चिरून झालेला आहे। तर तुम्ही तो कोबी सुरीने चिरू शकतात किंवा वेळेने सुद्धा चिरू शकतात, तुम्हाला जसं जमेल तसं, किंवा तुम्ही किसून पण घेऊ शकता। आपला पूर्ण कोबी आता चिरून झालेला आहे। इथं पाण्याखाली आपण हा कोबी स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने एकदम स्वच्छ धुवायचं आहे। कोबी आपला स्वच्छ धुवून झाल्यानंतर असा निथळण्यासाठी आपण एक 5 ते 10 मिनिटं ठेवून देऊया। आणि इथे आपण जी मिरची आणि लसूण घेतलेला आहे तो आपण आता मिक्सरला बारीक करून घेऊया। आपलं लसूण आणि मिरची बारीक झालेली आहे। यात आपण एका या अशी काढून घेऊया। वडी करायला घ्यायच्या अगोदर आपण आता इथे गॅस पेटूया आणि असं इडली पात्रामध्ये पाणी ठेवूया 2 ग्लास। तुमच्याकडे असं इडली पात्र नसेल तर तुम्ही साध्या पातेल्यावरती अशी चाळणी सुद्धा ठेवू शकतात आणि त्याच्यावर झाकण ठेवून वाफवू शकतात ही वडी। तर आता आपण इथे गॅस चालू करूया। आपली वडी होते तोपर्यंत पाणी देखील आपलं गरम होईल। हे साईडला पाणी गरम करण्यासाठी आता आपण इथे ठेवूयात। आता हा चांगला निथळलेला कोबी आपण सर्व या भांड्यामध्ये काढून घेऊया। यात आपण आता सर्व घेतलेले साहित्य मिक्स करूया। हळदी, धने पावडर, मिरची पावडर, हळद,
ओवा, कोथिंबीर, आणि मीठ. हिरवी मिरची लसूण जी पेस्ट आपण केलेली आहे ती चवीसाठी याच्यामध्ये घालायची, म्हणून मी 2च मिरच्या घेतलेल्या आहेत. म्हणून लाल मिरची पावडर पण आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. अशा प्रकारे आता सर्व मिक्स करून घ्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये बेसन घालून घेऊया. सर्व साहित्य अगोदर टाकल्यामुळे ते कोबीला आपले चांगलं लागतंय. अशा प्रकारे आपण हे मळून घ्यायचंय. अशा प्रकारे हे पीठ मळून आपण याची अशी वडी करून घेतलेली आहे आणि ही वडी आपण आता ह्याच्यावरती पातळावरती उकडण्यासाठी ठेवून द्यायची आहे. तशीच आता ह्याची देखील मी दुसरी मळून घेणार आहे. आता ही वडी अशी उकडण्यासाठी आपण 10 ते 15 मिनिटं याच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची. त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपण आता ही वडी उकडण्यासाठी ठेवून द्यायची. उकडलेली आहे पूर्णपणे. वडी आपली आता थंड झालेली आहे. ती तळण्यासाठी आपण आता गॅसवरती कढई ठेवूया. कढई थोडी तापून घेऊया. ती तापल्यानंतर आपण तेल जोपर्यंत तापते तोपर्यंत आपण ही वडी आता चिरून घेऊया. आपली वडी आता पूर्णपणे थंड झालेली आहे. तिला पहा असं आपण मीडियम आकारामध्ये असं चिरून घेऊया. आपलं तेल आता चांगलं इथं गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये एक एक वडी सोडून घेऊया. पाहू शकता सुरुवातीला आपण थोडा गॅस मीडियम आचेवरतीच ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण कोबीची वडी खमंग अशी लालसर तळून घेतलेली आहे. ती आपण टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणी सोबत सुद्धा खाऊ शकतात. पण शेजवान चटणी सोबत ही कोबीची वडी खूपच सुंदर लागते. तर तुम्ही ही वडी नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला आवडेल.